हाय विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्रीच्या या आदर्श अद्भुत चमत्कारिक नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। सक्सेस कम्स इन कॅन नॉट अ कांट। म्हणजे मानो काय की जगातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही साध्य करू शकता, तुम्ही हे जग जिंकू शकताय किंवा तुमच्या मनामध्ये ती गोष्ट निर्माण झाली पाहिजे। म्हणजेच कॅन तुम्ही करू शकता हे भान त्या मनामध्ये मेंदूमध्ये निर्माण झालं पाहिजे, तरच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत ती गोष्ट साध्य करू शकता। फक्त इतकंच सबब आहे की ती गोष्ट तुमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। कारण जगातला एक ऑस्ट्रेलियाचा एक व्यक्ती की ज्याला दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, आणि तीच व्यक्ती आज एक मोटिवेटर म्हणून, एक सुप्रसिद्ध लेखक म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दिग्गज व्याख्याता म्हणून आज उदयास आलेला आहे। तोच निकी जेम्स आपले हात पाय नसताना इतकं जगासमोर आदर्श ठेवतो। आपण तर सदृढ आहोत, आपण हातापायानं भक्कम आहोत, मग आपण मागं का? यू कॅन विन, आपण सुद्धा जग जिंकू शकतो। यस, वी कॅन विन द वर्ल्ड, सो प्लीज ट्राय हार्ड। आणि म्हणून माझ्या मित्रांनो, तुम्ही फक्त आणि फक्त हार्डवर्क करा। माय डिअर स्टुडंट, in previous lecture I finished the preparation of amine by reduction of amide. Today I am going to start preparation of primary amine by using Gabriel-Thally-imide synthesis and Hofmann degradation method. So let's start the first method. Preparation of primary amine by using Gabriel-Thally-imide synthesis. म्हणून काय सांगितले बघा, मला प्रायमरी अमाइन बनवायचं आहे। प्रायमरी अमाइन बनवायचं आहे, कोणापासून बनवायचं आहे तर गॅब्रियल-थॅली-इमाइड सिंथेसिस। म्हणजे या थॅली-इमाइड पासून मला काय करायचं आहे, प्रायमरी अमाइन बनवायचं आहे। पण त्यापूर्वी मला थॅली-इमाइड कसं बनवायचं हे माहित पाहिजे। सो फर्स्ट लुक हियर, फॉर्मेशन ऑफ थॅली-इमाइड। मग हे थॅली-इमाइड कसं बनवायचं हे आपल्याला बघायचं आहे। सो लेट्स स्टार्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ थॅली-इमाइड। फॉर थॅलिक ऍसिड इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज अ थॅलिक ऍसिड। लुक हियर, इट इज अ थॅलिक ऍसिड। दिस थॅलिक ऍसिड reacts with ammonia. What happened here? So formation of thaliamide means removal of water molecule, and formation of thalamide. How? Look here. Here CONH2 means joining of two amino group, so formation of thalamide. When it is heat, what happen? The removal of ammonia, this NH2 and 1H, so removal of NH3 and formation of thally-imide. Look here, it is a thally-imide means remaining of formation of here NH. So name of the compound is thally-imide. Look here once again. When thalic acid reacts with ammonia, it gives a thalamide, which on heating gives a
thaliamide. Do you understand? Yes, you can better understand. बाळांनो, मी थॅलिइमाइड कसं तयार करायचं बघितलं. मग त्याच थॅलिइमाइडचा वापर करून मला प्रायमरी अमाइन बनवायचं आहे. त्याला काय म्हटलं गेलं? गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. सो लुक हियर, प्रायमरी अमाइन प्रिपेअर्ड इन 3 स्टेप. Step number 1. Formation of potassium salt of thaliamide. Potassium salt of thaliamide. पहिल्या स्टेप मध्ये काय बनवायचं मला? फॉर्मेशन ऑफ पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड. कसं बनवायचं आपल्याला बघा. तर फर्स्ट आपल्याला स्ट्रक्चर माहित आहे थॅलिमाइडचं स्ट्रक्चर. इट इज अ फॉर्म्युला फॉर अ स्ट्रक्चर ऑफ थॅलिइमाइड. This thaliamide reacts with KOH, that is alcoholic potassium hydroxide. What happened here? Look here. So first removal of water molecule and formation of potassium salt of thaliamide. Look here. CO, here CO, it is N and K. The name of the compound here, potassium salt of thaliamide. Step second, look here. Step second what happened? पहिल्या स्टेप मध्ये काय झालं? थॅलिइमाइड KOH वर रिॲक्ट झालं आणि पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड मिळालं. सेकंड स्टेप मध्ये काय करते बघा. सेकंड स्टेप फॉर्मेशन ऑफ N alkyl thaliamide. How will you prepare N alkyl thaliamide? Look here. So first here it is CO N K. It reacts with alkyl halide. What happened here? Removal of KX. And these are bonded to nitrogen. So look here. Here formation of N alkyl thaliamide. Name of the compound N alkyl thaliamide. And last step, third step, look here. The formation of primary amine. बाळांनो, दुसऱ्या स्टेप मध्ये काय तयार झालं? N alkyl thaliamide तयार झालं. मग आता शेवटच्या तिसऱ्या स्टेप मध्ये काय आहे बघा? द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. हाऊ? लुक हियर. This N alkyl thaliamide reacts with NaOH, 2NaOH. What happened here? Look here. First removal of this N and alkyl group and 2H. So removal of RNH2 means it is a primary amine. And removal of what happened here? CO ONA. Name of the compound is a
sodium phthalate. Sodium phthalate. Sodium phthalate. In third step, what happen when N-alkyl phthalyimide reacts with alkali or NaOH, it gives a primary amine. It gives a primary amine. बानो गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस बघितलं, त्याचाच आधार घेऊन मला इथिल अमाइन तयार करायचं आहे. इथिल अमाइन म्हणजेच प्रायमरी अमाइन. कुणाचा वापर करणार आहे मी? थॅलिइमाइडचा वापर करून मी काय करणार आहे? इथिल अमाइन तयार करणार आहे. कसं तयार करणार आहे बघा, त्यासाठी 3 स्टेप आहेत. लुक हिअर. फर्स्ट स्टेप फॉर्मेशन ऑफ potassium salt of thalidomide. म्हणजे पहिली स्टेप काय बघा, मला पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलिमाइड बनवायचं आहे. मग यासाठी ठरल्याप्रमाणे मी काय करणार आहे? थॅलिइमाइड घेणार आहे बघा. इट इज थॅलिइमाइड. लुक हिअर. It is a thalidomide. This thalidomide treated with what here? Treated with KOH, that is alcoholic KOH. What happened here? Removal of a water molecule. And formation of potassium salt of thalidomide. It is NK and water molecule removed away. So name of the compound is potassium salt of thalidomide. Potassium salt of thalidomide. Potassium salt of thalidomide. So second step, look here. In second step, this potassium salt of thalidomide reacts with ethyl iodide. Look here. So here second step, formation of N-ethyl thalidomide. How it possible? Look here. Treated with C2H5I, means name of the compound is ethyl iodide. What happened here? The removal of Ki. And formation of, look here, formation of CON C2H5. So name of the compound N-ethyl thalidomide. And in third step, look here. In the third step, the formation of ethyl amine. How it possible? Look here. This N-ethyl thalidomide, look here. This N-ethyl thalidomide reacts with NaOH. What happened here? Look here. This N C2H5 and 2H removed away, means C2H5 NH2. Name of the compound is ethyl amine. And remaining, what happened here? This compound and 2Na, means formation of sodium phthalate. So
This compound is a sodium phthalate. In this way, we prepare ethylamine from thaliamide. Here, Gabriel thalamide synthesis used for only preparation of a primary amine, not for a aromatic amine. Why? It does not undergo nucleophilic substitution reaction. So, only primary amine prepared by Gabriel thalamide synthesis. The second reaction, look here, reaction, Hofmann degradation method. Hofmann degradation method. बाळांनो, यामध्ये काय सांगितले बघा, प्रायमरी अमाइन बनवायचं या मेथडनं. मग यामध्ये नेमकं काय होतंय हे बघायचं आहे. लुक हियर, when amide reacts with bromine and aqueous alkali, it gives amine. This degradation called as Hofmann's degradation. म्हणजे बाळांनो काय सांगितलं बघा, हे जे अमाइड आहे, हे अमाइडचं कन्व्हर्जन अमाइन मध्ये होणार आहे. ते कोणाच्या माध्यमामध्ये होणार आहे? ब्रोमीन आणि ऍक्वियस अल्कली. सो when amide reacts with bromine and aqueous alkali, it gives amine. This degradation called as a Hofmann's degradation. So look here, general reaction. When suppose here RCONH2, it is amide. This amide reacts with bromine and KOH, that is alkali. What happened here? Look here. So first here, formation of alkyl amine or primary amine means RNH2. So formation of primary amine. Then removal of here 2Br 2K means 2KBr is removed away. So remaining K2CO3 and 2H2O water molecule is removed away. So in this case, the most important formation of primary amine. So take example here, R, that is a alkyl group CH3. It is a CO. It is NH2. So name of the compound is acetamide. This acetamide reacts with Br2 and KOH. What happened? What is the formation? Look here. This CH3 and this NH2 removed away means CH3NH2 means formation of methylamine. And other, look here, remaining 2KBr plus K2CO3 and 2H2O are removed. In this way, the acetamide convert into methylamine by using Br2 and KOH. So this reaction called as a step down reaction. Why it is called a step down reaction? Because the product contain one carbon less than original amide. So it is called as a step down reaction. Do you understand? Yes, you can understand. बाळांनो,
आपण गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस बघितलं, हॉफमन डिग्रेडेशन मेथड बघितली. पण या प्रिपरेशन ऑफ अमाइड मध्ये एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगायचा होता, ते म्हणजे ऍसेटामाइडचं रिडक्शन कसं करायचं किंवा ऍसेटामाइडचं रिडक्शन करताना कोणकोणत्या गोष्टी मिळतात हे आपल्याला बघायचं आहे. समजा ऍसेटामाइड घेतलं मी, हे CH3CONH2 आहे. ह्याचं नाव आहे ऍसेटामाइड. ह्याचं नाव आहे ऍसेटामाइड. हे ऍसेटामाइड दोन पद्धतीनं काय होतं, ह्याचं रिडक्शन होऊ शकतं. दोन पद्धतीनं रिडक्शन होऊ शकतं. बघा भावानं काय सांगितलंय, तर जर मी याचं ऍसेटामाइडचं रिडक्शन जर LiAlH4 मध्ये जर केलं, म्हणजेच 4 हायड्रोजन ऍड होणार. मग काय होतं बघा भावानं, जर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड बरोबर या ऍसेटामाइडचं रिडक्शन केलं तर काय होतं, यातले 2H काय होतात, फक्त येते 2H इथे ऍड होतात आणि 2H काय करतात, ह्या ऑक्सिजनला घेऊन बाजूला निघून जातात. म्हणजे काय होतं बघा, द फॉर्मेशन ऑफ CH3, हे 2H इथं गेले, CH2 आणि NH2 मिळाला, प्लस वॉटर मॉलिक्यूल निघून गेलं. ह्याचं नाव काय बघा, ह्याचं नाव आहे इथिल अमाइन. इथिल अमाइन म्हणजे इंटरेस्टिंग रिएक्शन बघा बाळांनो. तेव्हा when acetamide undergoes reduction in presence of LiAlH4, what happen, formation of ethylamine, म्हणजे इथिलामाइन मिळालं. मग मला सांगा, इथं या ऍसेटामाइड मध्ये किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. इथं किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत. म्हणजे या there is no change in a carbon atom in a product and in a acetamide, means same number of carbon atom in product and in a original amide. बघा आता मी काय करणार आहे, याचं रिडक्शन कुणाच्या मध्ये करणार आहे बघा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे Br2 and 4KOH याच्या सान्निध्यात मी काय करणार आहे, याचं रिडक्शन करणार आहे. काय होतं बघा, तर ठरल्याप्रमाणे ज्या वेळेला when acetamide undergoes reduction in presence of Br2 and KOH, what happen, he removed of CH3NH2, means only CH3NH2 plus 2KBr plus K2CO3 and 2H2 is removed. इथं काय होतं बघा, हा प्रोडक्ट आहे मिथिलामाइन. नेम ऑफ द कंपाउंड इज मिथिलामाइन. नेम ऑफ द कंपाउंड इज मिथिलामाइन. व्हाट हॅपन, द प्रोडक्ट मिथिलामाइन, इट कंटेन one carbon less than original amide. So this reaction called as a step down reaction. बाळा तुमच्या पुस्तकामध्ये यूज युअर ब्रेन पॉवर एक छोटा मुद्दा आहे. यूज युअर ब्रेन पॉवर यामध्ये बाळांनो काय सांगितलं बघा, आपल्याला काय करायचंय, तुमची बुद्धी किंवा तुमचा मेंदू वापरून एक उदाहरण सोडवायचं आहे. काय करायचंय, हाऊ विल यू कन्वर्ट, प्रश्न असा आहे, हाऊ विल यू कन्वर्ट बेंजामाइड into aniline. म्हणजे काय बनवलं बघा, हे जे बेंजामाइड आहे, ह्या बेंजामाइडचं रूपांतर ऍनिलीन मध्ये करायचं आहे.
कसं करायचं? आपण थोडीशी आपली बुद्धी वापरायचं, स्किल जे आहे ते स्किल वापरायचं आहे. उदाहरणार्थ बघा, हे जे आहे हे बेंजामाइड. इट इज अ बेंजामाइड. इट इज अ बेंजामाइड. This benzaamide reacts with Pr2 KOH. What happened here? So first removal of, what happened? Removal of aniline. So look here, the formation of aniline and removal of 2KBr plus K2CO3 and 2H2O, water is removed away. In this way, the benzaamide convert into aniline. Do you understand? Yes, you can better understand. So, dear student, I will stop here. We will meet tomorrow at next lecture with interesting point, reactions of amines. Till then, goodbye. Thank you very much.